त्याचा एक कॉम्पिटिशन घेऊ आपण कंपाऊंडिंग इंटरेस्टवर. कंपाऊंडिंग इंटरेस्ट चक्रवाढ व्याज, क्विक चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फॉर्म्युला कोणी सांगेल का? लगेच प्राइस. कंपाऊंडिंग इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज फॉर्म्युला सांगायचा. लगेच क्विक याचा पहिला हात वर येईल त्याला चान्स मिळेल. बोला ना. बरं, इन्व्हेंटरी याच्यावर का? बरं, तुम्हाला चाकणमधले पाहिजे का? कंपाऊंडिंग इंटरेस्ट त्याच्यावर तुम्हाला जर तुम्ही अभ्यास केला 9वी 10वी मध्ये बरं कमीत कमी 8 ते 10 मार्क मिळतात गणितामध्ये. तर आणि सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मी काय करतो, चाकण कॉलेजचे आहे ना प्राध्यापक, त्यांना विचारतो, तिथल्या तिथं तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी, काही अडचण नाही. चालेल, मी विचारतो लगेच. ओके ओके ओके, चालेल चालेल. आता आपण कंपाऊंडिंग इंटरेस्टवर मी तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्ट किती जणांना आवडते? म्हणजे बोलण्यापेक्षा गोष्ट ऐकली बरी. तर काय असतं, एक पूर्वी खूप पूर्वी एक घमंडी राजा असतो. खूप घमंडी राजा असतो आणि तो एक बुद्धिबळाची स्पर्धा घेतो आणि तो अनाऊन्स करतो की 5 मुलांना, जे 5 मुलं येतील त्यांना ते जे मागतील ते तो गिफ्ट देईल. बुद्धिबळाची स्पर्धा, कारण त्याला कॉन्फिडन्स खूप असतो की मला कोणी हरवणार नाही. मग तरीही सगळ्या, तुम्हाला जसं बोललो ना तसं त्या राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये हुशार मुलं येतात आणि कॉम्पिटिशन चालू होते. मग शेवटचे 5 मुलं जे जिंकतात त्यापैकी तो राजा चॅलेंज लावतो की मला कोणीही हरवा, तुम्ही मागाल ते मिळेल, लिमिट काही नाही, म्हणजे जे मागेल ते मिळेल. आता त्यातला तुमच्यापैकी जसे काही जण वात्रट असतात ना, आगाऊ असतात, तुमच्यापैकी आहेत काही जण. तसा एक आगाऊ मुलगा त्या राजाकडे जातो आणि त्याला चॅलेंज लावतो की मी तुम्हाला हरवतो. आणि मग ठरतं आणि तो फक्त म्हणतो की मी जे प्राइस मागेन त्या प्राइसला मी मागितल्यानंतर नकार द्यायचा नाही. आणि तो सगळे त्याचे वजीर वगैरे जे असतात त्यांच्याकडून तो लिहून घ्यायला सांगतो प्रॉमिस. मग गेम चालू होतो. 8व्या राऊंडला तो मुलगा हरायला पोहोचलेला असतो, पण तिथून तो गेम बदलतो आणि तो 2 चालमध्ये राजाला हरवतो. मग ठरल्याप्रमाणे राजा म्हणतो, माग तुला काय पाहिजे? तो मुलगा विचार करतो आणि फक्त त्याला तो गरीब घरातला असतो आणि त्याची हलकीची परिस्थिती असते आणि संधी जशी अपॉर्च्युनिटी एकदाच येते ती आपण कशी ग्रॅब करतो त्याच्यावर आपलं फ्युचर ठरतं. तो मुलगा छोटा त्या राजाला म्हणतो की 64 घरं आहेत बुद्धिबळाला. 64 घरामध्ये मला फक्त पहिल्या घरावर 1 तांदळाचा दाणा, दुसऱ्या घरावर 2 तांदळाचे दाणे, तिसऱ्या घरावर 4 तांदळाचे दाणे, म्हणजे प्रत्येक घरावर डबल डबल करत जायचं. तो राजा एकदम खुश होतो. म्हणतो याच्यासारखा तर निर्बुद्ध मुलगा कोणीच नाही, कारण याला अक्कल पण नाही काय मागावं. त्याला वाटतं की हा मस्तपैकी सोनं मागेल, 1000 मोहरा मागेल, 500 काहीतरी मागेल, जमीन मागेल. राजा खुश होतो आणि वजीराला म्हणतो वजीर देऊन टाक. तो वजीर राजाला सांगतो, तरी सुचवतो की काहीतरी गोंधळ आहे, पण राजाचा अहंकार असतो, तो असं देऊन टाक. मग मला सांगा, पहिल्या घरावर 1 दाणा, दुसऱ्या घरावर 2, तिसऱ्या घरावर 4, चौथ्या घरावर 8, 5व्या घरावर किती होतील?
16 9व्या 7व्या जिथं उत्तर येणार नाही ना तिथं परत प्रश्न असेल जो उत्तर देईल त्याला परत ठेव 64 नंतरच्या घरावर बस का बाळा 128 कितव्या 7व्या घरावर 8व्या घरावर 250 256 8व्या घरावर मोठे पण उत्तर देऊ शकतात बरं का 9व्या घरावर किती होती 512 512 10व्या घरावर 11व्या घरावर 1024 12व्या 13व्या घरावर उत्तर इकडूनच येत आहे इकडे येत नाही 13व्या घरावर 14 14व्या घरावर 20व्या घरावरचं उत्तर द्यायचं कुणीही आणि पेन घेऊन जायचं 20व्या नो मोबाईल लगेच पेन म्हणजे 1 रुपयापासून 1 दाण्यापासून चालू झालेली गोष्ट 20व्या घरावर येईपर्यंत ती बनते जवळपास 5 लाख तांदळाचे दाणे 30व्या घरावर येईपर्यंत हो ती बनते जवळपास 27 करोड तिथून पुढं त्याचं राज्य पिकेला लागतं कारण खजिनाच संपलेला असतो आणि तरी फक्त काउंटिंग पुढे चालत जातं 64व्या घरावर 9 काय म्हणतात त्याला क्वांट्रिलियन म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर एका पोत्यामध्ये 1 अब्ज जर तांदळाची दाणे भरली तर अशी जवळपास 150 पोती लागतील एवढं तांदूळ होतं साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर 1 मीटर हाईटचा म्हणजे जवळपास 3 फूट उंचीचा अख्ख्या भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळावर 3 फूट हाईटचा तांदळाचा थर बसेल एवढी अमाऊंट 64व्या घरात येते तर ती बुद्धी त्या मुलाकडे असते आणि तसं आपण आपली ऑपॉर्च्युनिटी शोधायची असते आणि त्याचा तो म्हणजे कंपाऊंडिंग लाईफ आहे खूप छान विद्यार्थी पालक शिक्षक संयोजन समिती सर्वांना पहिला नमस्कार करतो आणि दुसरं की विद्यार्थ्यांचं खरंच मी मनापासून म्हणजे आनंद व्यक्त करतो की जो संविधान विषय आणि त्यातले कलम अजून काय 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 चेंजेस कायद्याची भाषा एवढ्या किचकट विषयावर आज तुम्ही एवढ्या संख्येने निबंध लिहिला आणि त्याबद्दल तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि एकमेकांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. दुसरी गोष्ट की आज संविधान किंवा आजचा जो अर्धा तास आहे मी माझ्या आयुष्यात कधी अर्धा तासात कधीच कुठलं व्याख्यान संपू शकलो नाही ते पहिलं चॅलेंज आहे म्हणून आयुष्यात पहिल्यांदा मला काहीतरी लिहून आणावं लागलं कारण नाही लिहिलं तर मी 2 अडीच तास 3 तास बोलतो आणि नॉनस्टॉप बोलतो. आता फक्त एक सांगतो की इथं पैसा आवडत नाही किंवा पैसा नकोय असं कुठलं व्यक्तिमत्व आहे का तर फक्त तुम्ही थोडी वेळ आता कान बंद करावे लागतील कारण इथून अर्धा तास फक्त पैशाविषयी बोलणार आहे आणि ज्यांनी पैसा कमवलाय ना किंवा जे श्रीमंत झाले तेच म्हणतात पैशाला काही कोंबडी पण खात नाही कुठलाही गरीब नाही म्हणत त्याच्याकडे खूप पैसा आहे ना तो म्हणतो पैशावर सगळं नसतं पण पैशाशिवाय काही होतही नाही. आता मी काय इथं तर किती जणांना आयुष्यात सक्सेसफुल आणि करोडपती बनायचे हात वर करा. सोपा एकदम एकदम आणि कुणीही बनवू शकतो. जो जिवंत आहे जो दररोज श्वास घेतोय आणि जो जेवण करतो ना तो कोणीही बनवू शकतो.
आता ह्याच्यामध्ये करोडपती होणं किंवा श्रीमंत होणं हे मी सांगण्याचा मला हक्क काय? तर पहिली गोष्ट, राम गायकवाड फिनसव. मी राम गायकवाड हा बिझनेस चालू केला होता 22 वर्षापूर्वी. आज जवळपास जगभरात 14 ते 15 देशांमध्ये क्लायंट आहेत. 3000 पेक्षा जास्त क्लायंट आहेत. 450 कोटी रुपये माझ्याकडे आहेत लोकांचे. त्यामुळे साध्या घरातल्या मोलकरणींपासून वॉशिंग सेंटर चालवणाऱ्यांपासून मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO, MD, मालक, खूप कॉलेजेसचे प्रिन्सिपल, डॉक्टर, CA ह्या सगळ्यांना मी गेल्या 22 वर्ष आर्थिक साक्षरता शिकवतो. पण हा झालं आत्ताचा. माझा पास जर बघितला तर काही मुलांपैकी, जसे वात्रट मगाशी म्हटलं नाही, स्वभावाने शांत होतो, आतून वात्रट होतो. मी एक सोपा मार्ग पकडला होता 9वी मध्ये पास होण्यासाठी, कॉपी करण्याचा. आणि नेमकी कॉपी पकडली प्रिन्सिपलनी आणि मी 9वीला नापास झालो. नापास झाल्यानंतर शिक्षण न सोडता, सोडायचा विचार आला होता मला, पण न सोडता मी पुन्हा अभ्यासाला लागलो आणि तिथून पुढच्या आयुष्यात कधीही सोपा मार्ग घेतला नाही. आणि नंतर मी 9वीला नापास झालेला विद्यार्थी अर्थशास्त्रामध्ये पुणे विद्यापीठातून MA करतो. लायब्ररीमध्ये बसून मोठी पुस्तकं वाचून आणि त्याच्यानंतर हे आर्थिक मार्गदर्शन किंवा आर्थिक साक्षरतेवर बिझनेस चालू करतोय. माझं आयुष्य बघितलं तर आनंदनगरमध्ये गेलं आहे. आई वडील अशिक्षित, त्यामुळं आपण काही बनवू शकतो, फक्त ठरवावं लागतं. आणि आज तुम्हाला सगळ्या मुलांना एक चॅलेंज देतो मी. एक जसा निबंध लिहिलाय ना, तसा आयुष्य घडवण्यासाठी आज रात्री एक वेगळा निबंध लिहा आणि त्या निबंधामध्ये 3च पॉइंट पाहिजेत. आयुष्यात तुम्हाला काय बनायचंय, लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. आयुष्यात तुम्हाला काय बनायचंय, ते कशासाठी बनायचंय आणि ते बनण्यासाठी तुम्ही काय सोडू शकता, आणि काय त्रास सहन करू शकता. मग तिथं सोडण्यामध्ये मित्रमैत्रिणी सोडाव्या लागतील, वातावरण बदलावं लागेल, इंस्टाचे रील्स बघणं बंद करावं लागेल. कारण इथं बसलेल्या प्रत्येकाचा अकाउंट आहे, कारण तुमच्या निबंधाबरोबर ज्यावेळी डेटा घेतला ना त्यावेळेस सगळ्यांचे इंस्टाचे अकाउंट सापडले. खूप क्वचित असतील, पण इंस्टा, फेसबुक हे वापरू नये अशा मताचा नाही. ते वापरायचं सक्सेस स्टोरी बघण्यासाठी, युट्यूब किंवा काही बघायचं ना सक्सेस स्टोरीसाठी. आणि हे जर तीन तुम्ही लिहिलं ना, मला काय बनायचंय, कशासाठी बनायचंय आणि त्यासाठी मी काय त्याग करू शकतो किंवा काय सोडू शकतो, आणि हे लिहून झालं ना आई वडिलांना दाखवायचं आणि वर्ग शिक्षकांना दाखवायचं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीला एकच वाक्य लावायचं. मी आज तो टी-शर्ट घालून येणार होतो की सगळं गेलं थक्क्यात. मला आयुष्यात यशस्वी बनायचंय, तर मला माझा मित्र मैत्रीण म्हणत असेल ना, चल आपण फिरू, अभ्यास सोडून दे, नंतर बघू. सरळ पहिलं वाक्य यायला पाहिजे, सगळं गेलं थक्क्यात. मला माझं करिअर बनवायचंय. मी आयुष्यात वेळ कुठेही फालतू घालवायला नाही पाहिजे, कारण मला माझं आयुष्य घडवायचं. मग त्याबद्दल माझे नातेवाईक, मित्र, आई वडील, भाऊ बहीण किंवा कोणीही जर माझ्या यशाच्या आड येत असेल, गेला खड्ड्यात. मला माझं करिअर बनवायचं आणि ते जर केलं तर तुम्ही आज इथं माझ्यासारखंही आणि माझ्यापेक्षाही मोठं बनवू शकता. कारण मला तुमच्या वेळेस 9वी मला अक्कलही नव्हती. फेल होणारा माणूस संविधानावर तुम्ही एवढा चांगला ग्रंथ म्हणजे निबंध लिहिलाय, म्हणजे तुम्ही टॅलेंटेड आहात. फक्त ते टॅलेंट धुळीत मिसळू नका वाईट संगतीमुळे. तुम्ही जन्मजातच हुशार आहात, फक्त त्या हुशारीचा आर्थिक स्थिरता किंवा आपण करोडपती कसं बांधायचं त्यासाठी यूज करायचा आहे. तर आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. फटाफट संपवायचं आहे आणि नंतर आपण परत भेटतच राहू.
आजच्या प्रियंबलमध्ये किंवा घटनेच्या सारणामध्ये म्हणतात, त्यात किती जणांना वाटतं आर्थिक शब्द आलाय आणि किती जणांना वाटतं आर्थिक शब्द आला नाही? जे आता आपण वाचलं त्याच्यात आर्थिक शब्द होता की नव्हता? म्हणजे घटना लिहितानाही आर्थिक शब्द महत्वाचा आहे तो घालू शकले असते. आज आपण साक्षर आहोत, जवळपास सगळे साक्षर आहेत. खूप क्वचित एक दोन कोणी चुकीचे एक्झाम्पल असतील, म्हणजे माझ्या आई वडिलांसारखं ती अशिक्षित असतील, पण आज जवळपास सगळे शिक्षित आहेत. पण आपण शब्द साक्षर आहे, आपण अर्थ साक्षर आहोत का? आणि फक्त अर्थ साक्षरता नसते म्हणून काही जण गरीब राहतात, काही जण श्रीमंत होतात. जर साक्षरता नसेल तर श्रीमंतही भिकारी होतो, आणि साक्षरता असेल तर एखादा भिकारी खूप श्रीमंत बनतो. एखादा राम गायकवाड सारखा मुलगाही करोडपती बनतो, लोकांना करोडपती बनवतो. फक्त साक्षरता महत्वाची, अर्थ साक्षरता. तर अर्थ साक्षरता म्हणजे काय? कोणी लगेच सांगेल क्विक मुलांपैकी? अर्थ साक्षरता म्हणजे काय? साधी एक गोष्ट आहे. अर्थ साक्षरता म्हणजे काय की मला अर्थशास्त्राबद्दल योग्य माहिती असणे की आपण कसं नियोजन करायला पाहिजे आणि म्हणजे आपलं काय झालंय आणि त्याला आपण कसं सुधारायला पाहिजे आणि कसं नियोजन करायला पाहिजे. बरोबर आहे आणि ते परफेक्ट आहे. अर्थ साक्षरता म्हणजे काय? त्या ताईंनी जे सांगितलं की आर्थिक नियोजन, मग त्याच्यामध्ये पैसा. आता याच्यामध्ये काय येतं की आर्थिक साक्षरता म्हणजे काय की माझ्याकडे येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतोय, त्या पैशाचा मी यूज कसा करतोय, म्हणजे किती बचत करतोय, किती खर्च करतोय, किती कर्ज घेतोय, किती व्याज देतोय, ह्या सगळ्यांचा लेखाजोखा म्हणजे अर्थ साक्षरता. मग मी किती कर्ज घ्यायला पाहिजे, कुणाकडून घ्यायला पाहिजे, पैसे खर्च करायचे तर मॉलमध्ये जाऊन खर्च करायचे, 500 रुपयाचा थिएटरला जाऊन पिक्चर बघायचा आई वडिलांच्या मागे लागून, की 2 महिन्यानंतर घरात आल्यावर नेटफ्लिक्सवर बघायचं आहे. मी भरपूर जणांना म्हणतो की 500 रुपये खर्च करण्याऐवजी किंवा खर्च करण्या अगोदर तुम्ही असं ठरवा की तो पिक्चर तुमच्यासाठी 2 महिने उशिरा रिलीज होतो. पैसे वाचणार, रिव्ह्यू येणार, जर चांगला वाटलं तर जाऊन बघायचा आणि परत पहिलं लक्षात ठेवायचं त्या पिक्चर मधून मला मिळण्यासारखं माझ्या करिअरसाठी काय आहे का? नसेल तर ते पुष्प बघून माझं आयुष्य घडणार नाही, कधीच घडणार नाही. त्यामुळे पिक्चर कुठले बघायचे आणि पालकांनाही सांगेल की मुलांना काय दाखवायचंय. एक माणूस 10 जणांना कधीही उचलून आपटू शकत नाही, आणि ते बघण्यासाठी आपण पैसे देणार, आपल्या आयुष्यातला वेळ देणार. IPL क्रिकेट बघून आपलं आयुष्य घडत नाही. तो माणूस घडलाय, त्या माणसाच्या घडण्यासाठी आपण आपलं आयुष्य बर्बाद करणार, 2-3 तास घालवणार, तो पैसे कमावणार. बघायचंय, अभ्यास वगैरे सगळं परफेक्ट असू तर बघू, किंवा नंतर 15 मिनिटात क्लिप पण मिळतात ना, मॅच हारल्यानंतर जिंकल्यानंतर 15 मिनिटात अख्खी मॅच बघून होते. त्यासाठी 3 आणि 5 तास घालवायची गरज आहे का? आणि हे मी स्वतः अप्लाय केले बरं का. म्हणजे 2003 पर्यंत ज्यावेळेस कळलं ना की अरे हे तर फिक्सिंग पण चालते ह्यांचं आणि ह्यांना पैसे मिळतात, हरल्यानंतर तर आपले 3-5 तास गेले. ज्यावेळेस ते 2003चा वर्ल्ड कप हरला होता गांगुलीच्या वेळेस, त्या दिवसानंतर मी क्रिकेट बंद केलं. आजपर्यंत एकही वर्ल्ड कप नाही बघितला, एकही IPL नाही बघितलं, पण करोडो पैसे कमवले. कारण ते 3-5 तास जे IPL बघण्यासाठी, मॅच बघण्यासाठी मी घालवणार होतो, त्यावेळेत मी माझं काम केलं, माझी बुद्धी वाढवली, पुस्तकं वाचली. आजही माझ्या घरात आलं तर 2,000 ते 3,000 पुस्तकं आहेत आजही. त्यामुळे आपण पिक्चर बघणं आणि एक पुस्तक वाचणं यात खूप फरक आहे. आंबेडकरांवर ग्रंथ लिहिला,
आंबेडकरांच्या बाबतीत पहिलं जेवणानंतर किंवा जेवण अगोदर एक प्रायोरिटी काय होती? पुस्तक. जगातला पहिला माणूस जो पुस्तकासाठी स्वतः वेगळं घर बांधतो. तर पुस्तकाची किंमत भरपूर आहे. आणि मी परत एक चॅलेंज देतो, जर आपण दररोज जेवतो, श्वास घेतो ना, तर अभ्यासाव्यतिरिक्त फक्त 2 पानं वाचा. फक्त 2 पानं. आणि ते 2 पानं 3 वर्ष फक्त वाचा. जगात तुम्ही वरच्या लेवलला असाल. कुठलीही वाचा 2 पानं. आणि ज्या दिवशी 2 पानं नाही वाचणार त्या दिवशी जेवण नाही करायचं. स्वतःची कमिटमेंट. तर आता आर्थिक साक्षरतेमध्ये पहिला पैसा येतो. सगळ्या मुलांना मी जर 1000 रुपये दिले आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की 100 रुपयाला तुम्ही एकतर हॉटेलला जाऊ शकता, 300 रुपयाचा पिक्चर बघू शकता, 500 रुपयाचा मॉलमध्ये जाऊन ड्रेस घेऊ शकता किंवा मग वाचवू शकता. आता इथं आपल्याला ते घेता येणार नाही, पण हे लक्षात ठेवा. आम्ही घरी गेल्यावर बघायचं. आता याच्यात तुमच्यापैकी काही जण मुलं काय म्हणतील, जाऊ द्या, 1000 रुपये त्याला आपलं मॉलला जाऊन हॉटेलमध्ये खाऊ. काही जण म्हणतील नको, शाळेसाठी 1-2 पुस्तकं घेऊ, वह्या घेऊ, पेन घेऊ चांगले आणि थोडेसे वाचू पैसे. एक जण म्हणेल की बाबा मॉलमध्ये 500 रुपयाचा ड्रेस घेण्यापेक्षा आपण साध्या दुकानात जाऊ आणि तिथून 300 रुपयाचा ड्रेस घेऊ. 200 रुपये वाचले. कारण एक गोष्ट जर टी शर्ट 1 तासाचा मॉलमध्ये 500 रुपयाला आहे आणि बाहेर 300 रुपयाला आहे, तो फरक का असतो? कारण रस्त्यावरच्या दुकानदाराला किंवा साध्या दुकानदाराला लाईट बिल, एसीचं बिल किंवा अदर खर्च, मेंटेनन्स खूप कमी असतात. आता जर मॉलमध्ये जर हे वडापाव आणि साध्या गोष्टी विकत असतील 100-200 रुपयाचा टी शर्ट, त्यांचं भाडं तरी वसूल होणार आहे का? 250 स्क्वेअर फीटच्या शॉपचं भाडं 2.5 लाख रुपये ते 3 लाख रुपये आहे. ते पैसे कुठून वसूल करणार आहेत? आपल्याकडून. आणि आपण तिथे जाऊन मोठं बनणार आहे. परत अजून एक मुलांना चॅलेंज देतो, नवीन ड्रेस घेताना फक्त घरातले ड्रेस मोजा आणि खरंच गरज आहे का? कारण दुसरा पार्ट येतो आर्थिक नियोजनामध्ये, इच्छा आणि तुमच्या गरजा. गरज आहे मला जेवण करायची, इच्छा आहे माझी बर्गर खायची. जेवण 100 रुपये थाळी मिळतं, घरातलं खाल्लं तर फुकटच मिळतं, पण मी पिझ्झा खाल्ला की 500 रुपये जातात. मग यात गरज काय आणि इच्छा काय? मला जर सिनेमाला जायचंय, मी मॉलमध्ये जाऊन मोठ्या मल्टीप्लेक्समध्ये बघितलं तर तिथं 20-25 रुपयाचे पॉपकॉर्न 250 रुपयाला घेतो. 20 रुपयाला बाहेर थम्सअपची मोठी बाटली येणारी, तिथं मी 100 रुपयाला 1 कप भरून पितो. मग ती गरज आहे का इच्छा आहे? आणि इच्छा असाव्यात, पण त्या इच्छांमुळेच आयुष्य बरबाद झालेत. आणि इच्छा ओळखता येणं हे आर्थिक प्रगतीचं लक्षण आहे. आज समजा मी पैसेवाला आहे, मी आज जाऊन 10 लाखाची गाडी घेतली आणि माझा मित्र दुसरा कोणीतरी आहे, तो जर माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करत असेल, त्याच्याकडे तेवढे पैसे नाही, पण तो ईर्ष्ये खातर काय करणार, 10 लाखाची गाडी घेईल, हप्ते भरणार. किंवा वाईस वर्षा, मीच हप्त्यावर जगत असेल आणि मीच हप्त्यावर सगळं भागवत असेल, गाडी घेत असेल, आणि तो गमवते पैसे, तो पण घालवणार. आणि नंतर 3 महिन्यानंतर असं होतं की 10 लाखाची गाडी मी विकून टाकतो आणि 40 लाखाची मर्सिडीज घेतो. मग तो माणूस घेऊ शकणार आहे का? कधीच नाही. आज परत आयुष्यात एक लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांचं, प्रत्येक माणसाचं आणि विद्यार्थ्यांची बुद्धी सेम नाही, हाईट, वेट, कलर सेम नाही. त्याच्यामुळे आपण कधीही कुणाशीही मत्सर किंवा द्वेष कधीही करायचा नाही. एखादा गणितात हुशार असेल, एखादा हिस्ट्रीमध्ये असेल, एखादा दुसऱ्या विषयात असेल, पण त्याला क्रॉस करायचं म्हणून मी जर कॉम्पिटिशन करत बसलो तर माझं आहे ते पण येणार नाही आणि मी कधीच समाधानी राहणार नाही.
सेम तसं आर्थिक बाबतीत एखाद्याचे आई वडील खूप श्रीमंत आहेत म्हणून त्याला कारणी दररोज सोडलं जातं, घेऊन जातं. पण त्याच वर्गात असे पण मुलं असतात जे पायी चालत येतात. मग आपण आपल्या आई वडिलांना बघताना काय बघायला पाहिजे की मला पण कारमध्ये जायचंय किंवा मला पण सेपरेट रिक्षा पाहिजे, तर तो मुलगा चालत जातो तसा मी पण चालत जाईल किंवा सायकलवर जाईल. ह्या प्रत्येक गोष्टीत सेकंड थॉट यायला पाहिजे. आणि मुलांना एक आज परत एक प्रयोग सांगतो. आज रात्री झोपलात ना तुम्ही, 1:30-2 वाजता अलार्म लावून उठा आणि आई वडील जिथं झोपलेत ना त्यांच्याकडे फक्त एकदा बघा की तो माणूस दिवसभर मरमर मरतोय, बॉसच्या शिव्या खातोय, काम सोडू शकत नाही का, तर तुमच्या भल्यासाठी आणि तुमच्या शिक्षणासाठी. मग त्या माणसाने पैसे कमवलेले आपण प्रॉपर वेळी कसे युटिलाइज करायचे. आणि तो जर माणूस उद्या आपल्या फॅमिलीमध्ये नसेल तर आपलं शिक्षण आणि आपलं घर चालणार आहे का. आज फक्त एकदा प्रयोग करा, ऑटोमॅटिक उत्तरं मिळतील काय करायला पाहिजे. आई वडिलांना पण वाटतं ना सुट्टी घ्यावी, काम सोडावं, कशाला एवढी धावपळ करत जायचं. पण ते कोणासाठी जात आहे, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं शिकून तुम्ही चांगले डॉक्टर, इंजिनियर किंवा उद्योजक बनावं. आणि पेरेंटनी पण मुलं झोपलेले असताना मुलांकडच्या रूममध्ये जावं किंवा मुलांना बघावं आणि फक्त बघावं की आपण किती प्रेशराईज करतोय. आपल्याला तरी तेवढी अक्कल होती का 10वी-12वी मध्ये. आपण त्या छोट्या कोवळ्या जीवाकडून किती अपेक्षाच्या बर्डन अंडर त्यांना मारतोय. असतं ना कोणी शेजारीचा मुलगा हुशार असतो किंवा नदीचा जाळीचा मुलगा हुशार असतो आपल्यापेक्षा. आपले पण मुलं कोणापेक्षा तरी हुशार आहे. तो प्रयत्न करतोयच ना मुलगा, मग त्याला किती प्रेशराईज करायचं हे पण पालकांना कळायला पाहिजे. त्याचं पण बालपण आहे ना, ते आपण निरागस बालपण हरवून घेतलं तर तो मुलगा खरंच आपल्याला म्हातारपणी सांभाळेल का. साड्या दोन्ही हाताने वाचतात. आज अनाथाश्रम पण आहेत आणि वृद्धाश्रम पण आहे. आता पुढची गोष्ट, इच्छा आणि गरजा झाल्या. पुढं जे पैसे आले, जे लोक पैसे मुलं उडवतात त्यांना अजून गरजा आहेत. आता तुमच्या त्यातले ग्रुप केले, समजा 100 मुलांना मी 1000 रुपये दिले आणि तुम्ही एक गेम खेळा. ही 1000मधले कोणीतरी कंजूस असणार. आणि आता पण तुमच्या इथं बसलेल्यापैकी काही जण कंजूस आहेत, पैसे असले तरी म्हणतात नाहीत माझ्याकडे. आणि काही जण असे आहेत की मोठेपणा दाखवण्यासाठी माझी घरची खूप श्रीमंती आहे हे ते नुसतं रुपा पैशाचा असतो नसतो तो वेगळा प्रश्न. त्या 1000 रुपयेमध्ये एक गेम खेळायचा की कुठे कुठे आपले किती पैसे खर्च होतात आणि तुमचं तुम्ही भाव ठरवायचे. आता याच्यात जो बचत करतो ना त्याचे पैसे वाचले. आता जो खर्च करणार आहे त्याला पैशाची गरज आहे. मग तो बचतवाला काय म्हणेल की माझ्याकडे 200 रुपये आहेत मी वाचवलेले, मी तुला 200 रुपये देतो पण 1 महिन्यानंतर मला 220 रुपये परत द्यायचे. 20 रुपये व्याज आलं म्हणजे पैशाने त्याला पैसा कमवून दिला. आता ज्याच्याकडे उधळपट्टी करायला पैसे आहेत किंवा नाहीत आणि उधळपट्टी करायची त्याच्या खिशातून 20 रुपये बाहेर जास्त गेले. म्हणजे बचत आणि गुंतवणूक ह्याच्यातच व्याज पण आलं ते 20 रुपये किंवा 10 रुपये. तर गुंतवणूक करताना व्याज मिळतं आणि मगाशी ते कंपाऊंडिंगचं एक्झाम्पल सांगितलं ना तेच आहे. आणि हे एक शीट आहे, नंतर घेऊन जा, मी तुम्हाला वाचायला पण भरपूर ठेवलं तिथं. ते घेऊन जा की त्यात आर्थिक साक्षरता किंवा कशासाठी आपण पैसे वाचवायचे आणि त्यासाठी आहे. आणि आर्थिक साक्षरता आल्यावर काय होतं, आपलं आयुष्य सुखी समाधानी होतं. कधी कुणा पुढे भीक मागायची गरज नाही पडत. मी माझ्या आयुष्यात ज्यावेळेस मला खूप गरज होती ना 2004 मध्ये,
माझं कॉर्पोरेशनच्या दवाखान्याचं बिल आलं होतं 1400 रुपये आणि ते पैसे द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी होतो कॉलेज संपलो होतो मला. ती रात्रभर मी रडलो होतो आणि एक ठरवलं होतं की आयुष्यात मी जिवंत असेपर्यंत इथून पुढे पैसा नाही असा एकही दिवस माझ्या आयुष्यात येणार नाही. आणि म्हणून त्या दिवसानंतर मी ठरवलं सगळं गेलं खात्यात आणि पहिलं मी करोडपती झालो आणि 42व्या वर्षी फायनान्शियली फ्री झालो. आजही काही पैसा काम नाही केलं तरी मला काही फरक पडणार नाही. काम करायची गरजच नाही. हे घडलं किती 20 वर्षात 2004 ते 2018 20 वर्ष पण नाही. 18 पासून मला पैशासाठी काम करायची कधीही गरज नाही. आणि माझ्यामध्ये तुम्हाला जर काय वाटलं तर थोडंसं विचारत पण चला. कारण आर्थिक साक्षरता म्हणजे काय की मी हुशारीने आर्थिक निर्णय घेणे. पैसा खर्च करताना गरज आहे का, आवश्यक आहे का, 3 वेळेस विचार करायचा त्या वस्तूची गरज आहे का. आणि पालकांनी पण केलं तरी त्यांचं आयुष्य घडेल. इन्स्टंट आपल्या भावना काय असतात की कोणी आईस्क्रीमचा गोळा खाताना बर्फाचा गोळा खाताना बघितलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं, वाटतं खावं. पण जर नाही बघितलं तर गरजच नसते ती आपल्याला. आपल्या इथं पिझ्झावाला कोणी आला की त्याचा वास आला पिझ्झाचा की आपल्याला पण घरात जाऊन आता नाही वडिलांना म्हणतो मला पण पिझ्झा खायचा आहे. जर तो पिझ्झावाला आलाच नसता तर आपण पिझ्झा मागवलाच नसता. पण ते आपलं मन तिकडे डायव्हर्ट करतात. आणि परत एक लक्षात ठेवा, तुमचं मन किंवा ब्रेन हे तुम्हाला कधीही अवघड मार्ग स्वीकारायला तयार होणार नाही. मनाला आरामच पाहिजे असतो. त्यामुळे कधीही मनाच्या विरुद्ध निर्णय घ्यायचा आयुष्यात सक्सेसफुल होईल असेल. मन म्हणेल कंबर दुखते, पाठ दुखते, हात दुखते, भरपूर जणांचं पोट दुखतात, अभ्यास करता करता मनाला उल्लू बनवायचं आणि सांगायचं की अजून 1 तास मी काम करेल, अजून 1 तास 1 पान एक्स्ट्रा अभ्यास करेल. मग ते ब्रेन किंवा मन कन्फ्यूज होईल आणि ते म्हणेल हे मुलगी काय आपलं ऐकत नाही, आता हिला डिस्टर्ब करायला नको. ऑटोमॅटिक अभ्यासात सवय लागते. 2 पानं दररोज वाचा आणि 5 वर्ष वाचलं ना तुम्ही फेल आयुष्यात कधीच होऊ शकणार नाही, होणारच नाही. छोटे छोटे करतात. त्यानंतर काय येतं, बचत नियोजन झालं, गुंतवणूक आणि रिटर्न झालं, व्याज आणि हे. आता कंपन्या शेअर मार्केट किती जणांना आवडतं किंवा ऐकलंय? शेअर मार्केटचा आजचा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? लगेच उत्तर. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आज कोण आहे? शेअर मार्केट मधून जगातला अंबानी नाही, इलॉन मस्क नाही, वॉरन बफेट. वॉरन बफेट हा जगातला रिचेस्ट पर्सन आहे. त्यांनी पहिली गुंतवणूक त्याची कधी कितव्या वर्षी केली होती? तो तुमच्या एवढा होता तेव्हा, वयाच्या 14व्या वर्षी. आजीकडून पैसे घेतले होते आणि त्यांनी इन्व्हेस्ट केले होते. आणि ते इन्व्हेस्ट करताना पण त्यांनी काय केलं होतं, त्या पैशातून एक खेळायची मशीन घेतली होती आणि ती एक नाव्याच्या दुकानाच्या बाहेर लावली होती. की त्या नाव्याच्या इथं जे लोक वेटिंगला बसलेले असायचे ना, त्या वेटिंगला बसलेल्या लोकांचा नंबर येईपर्यंत गेम खेळतील आणि 2 पेनी 3 पेनी काही $1 तेवढे पैसे मिळतील. शाळेतला मुलगा तिथून त्याला इन्व्हेस्टमेंटची सवय लागली आणि आज जगातला रिचेस्ट पर्सन आहे वॉरन बफेट. यूट्यूबला सर्च करायचा, व्हिडिओ बघायचा, कंपाऊंडिंग स्टोरी चेसची यूट्यूबला सर्च करायची आणि रात्री बघायची. यूट्यूब बघत राहायचं फक्त चांगल्यासाठी. आता शेअर मार्केट, तुमचे समजा शेअर मार्केट काय असतं की तुम्ही 100 कंपनी आहेत, इथं बसलेल्या प्रत्येकाची एक कंपनी म्हणजे एक कंपनी. आता तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्हाला शेअर्स घ्यायचे आहेत आणि तुम्हाला माहित आहे तो मित्र तर काय पैसे दिले परत देणारच नाही किंवा पळून जाणार आहे, बुडवणार आहे. त्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे द्याल का? कधीच नाही.
आता जिथं आपल्याला माहित आहे की हा माणसाचा स्वभाव चांगला आहे, नियत चांगली आहे, त्याच कंपनीमध्ये आपण शेअर्सला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. एखादा जर विद्यार्थी उधळपट्टी करणारा असेल तर त्याला पैसे दिले आपण तर ते पैसे बुडणारच आहे. आणि तो विद्यार्थी काय म्हणणार आहे, मी तुला जास्त व्याज देतो. म्हणजे परत चुकीचं काय की पॉन्जी स्कीम. परत एक शब्द सर्च करायचा, पॉन्जी नावाचा माणूस ज्यांनी 100-150 वर्षापूर्वी खूप जणांना फसवलं आणि त्याच्यावरून नाव आलं पॉन्जी. आता पॉन्जी नावाचा माणूस जो होता तो फसवेगिरी करायचा की मी आता तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की तुम्ही 1000 रुपये द्या मला, उद्या डबल करून देतो, आणि दिले तुम्ही. मी उद्या तुमच्या समोर असेल का? कधीच नसणार आहे. मी पळून गेलेलो असणार. त्यामध्ये क्विक मनी, फास्ट मनी जगात काही नाही. आणि शेअर मार्केटमध्ये इजी आणि फास्ट असं काही नाही. आयुष्यात पण सक्सेसफुल बनायचं असेल इजी आणि फास्ट काहीच नाही. त्यामुळं पैशाच्या बाबतीत, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत ह्या 3-4 गोष्टी हे करा. दुसरं क्रेडिट. आज आई वडिलांना किती जणांना असं वाटतं की ATM ला गेले की पैसे येतात किंवा क्रेडिट कार्ड स्वॅप मारले की पैसे येतात किंवा पेटीएमला 4 आकडे पिन टाकला की पैसे लगेच काही घेता येतात. पण ते घेण्या अगोदर त्या आई वडिलांना त्या बँकेत बॅलन्स ठेवावा लागतो. जर आपण इन्स्टंट काही मागत गेलो बिना गरजेचं तर आपल्या आई वडिलांचा बँक बॅलन्स कमीच होणार आहे ना. तो किती असो, पण आपल्याला ती सवय लागणार आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची. आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जर आलं तर ते आयुष्य, ते घर आणि ते कुटुंब बरबाद व्हायला 3 ते 5 वर्षाचा वेळ लागतो. 3 ते 5 वर्ष मोजून जर त्या फॅमिलीला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागली तर. तुमच्यापैकी किती जणांना खरंच उद्योजक बनायचे? हात वर करा. हात वर. उद्योजक किती जणांना बनायचे? ह्यात सुट्ट्यात मी तुम्हाला बनवतो. गॅरंटी तुम्हाला सगळ्यांना मी उद्योजक बनवू शकतो. किती जणांना बनायचे? आता ज्यांना बनायचं नाही ते पण बनतील. उद्योजक बनायला काय लागतं? एक आयडिया लागते. काहीतरी प्रोडक्ट विकायचे आणि ते प्रोडक्ट विकलं की आपल्याला प्रॉफिट येणार. आता ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे लिहून ठेवा किंवा डोक्यात ठेवा. ज्याला गणित चांगलं येतं, ज्याला गणित इंग्लिश चांगलं येतं त्याने आपल्या सोसायटीत चाळीत किंवा वस्तीवर फक्त अनाऊन्स करायचं की मी 2 महिन्याचे इंग्लिश आणि गणितचे क्लास घेतो. ही तुमचं तुम्ही ठरवा. 50 रुपये ठरवा, 200 रुपये ठरवा, 500 रुपये ठरवा. पण ज्या मुलांना गणित इंग्लिश चांगलं येतं त्यांनी, ज्यांना येत नाही त्यांना शिकवायला घ्यायचं. 50-100 रुपये तरी मिळतील. ज्या मुलींना हातावर मेहंदी काढता येते त्यांनी ग्रुपवर टाकायचं की मी मेहंदीचे क्लासेस घेणार आहे, कोणी इंटरेस्टेड आहे का? 2 महिन्यासाठी 100 रुपये फी. काही जणांना पेंटिंग येत असेल, पेंटिंग करा आणि टाका ग्रुपवर. ज्याला आवडेल ते 50 रुपयाला विका, 100 रुपयाला विका, 500 रुपयाला विका. पैसे येतील. ज्याच्या घरात पुस्तकं आहेत ते पुस्तकं भाड्याने घ्या. 10 रुपये दिवसाला घ्या. आज ज्याच्याकडे छावा पुस्तक आहे, जयात्री आहे किंवा मृत्युंजय आहे किंवा अजून कोणती पुस्तकं विद्यार्थ्यांना भाड्याने द्या. 10 रुपये भाडे द्या दिवसाचा फक्त. 8 दिवस त्यांनी वाचलं 80 रुपये मिळतील आपल्याला. घरात काय मिळतं. आता माझ्या मुली दोन्ही आहेत इथं प्रबोधिनीमध्येच आहेत. दोन्ही पेप्सी कोला विकतात. आजही चांगल्या सोसायटीमध्ये मी राहतो ऐश्वर्यमध्ये 350-400 फ्लॅट आहेत. म्हणजे सगळे श्रीमंत आहेत लोक. पण मुलींना मी पुण्यातून मिलन पेप्सीवाल्याकडून पेप्सी आणतो 2 पिशव्यावरून सुरुवातीला. त्यात रोटेट होतं आणि त्या पेप्सीमधून
पेप्सी कोला साधा आपण जो लहानपणी खायचो तो. वेगळं काही करायची गरज नाही. तिथे जाऊन बॉल विकत आणा मुलांनी आणि जिथं क्रिकेट खेळतात मुलं तिथं जाऊन ते बॉल फक्त घेऊन बसा. बॉल हरवला की लगेच सांगायचं 30 रुपये. बॅडमिंटन रॅकेट असेल तुटलं की लगेच म्हणायचं 20 रुपये. कारण आपला काहीतरी येईल पैसा. अजून एक साधी गोष्ट, आता मुलं सगळे खेळणार होणार, मुली खेळणार, मोठ्या बाटलीत लिंबू सरबत बनवायचं घरात आणि तिथं जाऊन विकायचं 5-5 रुपयाला एक ग्लास. जिथं मुलं मनात खेळतायत मोठ्या कोकोकोला थम्सअपच्या बाटलीमध्ये मोठ्या बनवून घेऊन जायचं, येतील 25-50 रुपये. झालं. आता ते पैसे आले की ते तुम्ही उद्योजक बनलात, पैसे कमवायला शिकलात, असंच मोठा मोठा बिझनेस वाढवत राहायचं. म्हणजे उद्योजक सगळेच बनू शकतात. फक्त उद्योजक बनताना काय सोडावं लागेल? लाज लज्जा. मी लोकांना कसं जाऊन सांगू, मलाही बोलता येत नव्हतं त्या फील्डमध्ये आल्यावर. कधीही बोलता येत नव्हतं. शिकलो, आता पण नाही बोलता येत. मला आज इंग्लिशमध्ये 5 वाक्य पण बोलता येत नाही, एवढं मठ ठेवलं. गणितात मला 52 पेक्षा जास्त मार्क नाहीत मिळाले. पण आज जो बिझनेस आहे इंग्लिश आणि गणितावर डिपेंड आहे आणि तो बिझनेस मी करतोय. इंग्लिशमध्ये आयुष्यात 40च्या वर न गेलेला मुलगा, गणितात 52च्या वर कधी न गेलेला मुलगा, पण आज करोडोचे पैसे कमवतोय आणि करोडोचे पैसे मॅनेज करतोय. त्यामुळे तुमच्याकडे टॅलेंट आहे ते करत राहा. आणि दुसरं, ते जे पैसे आले ना त्याच्यातून एक दिवशी जायचं उडवून घ्यायचे पैसे. एक दिवशी जायचं आणि पूर्ण पैसे उडवून यायचं, खर्च करून यायचं. मग त्यावेळेस आपल्या मनाला कसा त्रास होतो ना ते कळतं की 2 महिने मी 10-10 रुपये कमवलेले एका दिवशी जाऊन मी एक पिझ्झा खाल्ला. मग इंडायरेक्टली आपण आई वडिलांच्या बाबतीतही तेच करतोय ना. बिना कामाचे ड्रेस, असलेले गरजा, स्वप्न, ते सगळं करतोय. आणि आई वडिलांच्या कमाईतून अर्धा दिवस तरी आपण फुकट घालवले. समजा आई वडील 500 रुपये कमवत आहेत दिवसात किंवा 1000 रुपये कमवत आहेत आणि मी 1000 रुपये जर बुडवत असेल म्हणजे एक दिवस माझ्या बापाने जे काम केलं ते मी 0 केलं, फुकट घालवलं. आणि असे जर मी वर्षातले 20-25 दिवस जर वडिलांचे फुकट घालवत असेल उधळपट्टीमध्ये तर त्या वडिलांची मेहनतही व्हायला गेली आणि मीही बनलो नाही. त्यातून परत पैसे एकतर उधळा किंवा ज्याला बचतीची सवय त्यांनी डोनेशन द्या. समजा 500 रुपये कमवले, आपल्या घरातल्या मोलकरणी किंवा त्याला जे गरीब लोक आहेत ना, सेक्युरिटी किंवा अजून आपल्याकडचे खालचे लोक, त्यांना काहीतरी गिफ्ट द्या. ते तुमच्या पैशात असेल, 50 रुपयाच असेल किंवा त्या ताईने जे सांगितलं वही पेन, एक वही घेऊन किंवा एक पेन घेऊन त्या गरीबाच्या मुलाला डोनेट करा. तुम्हाला लाख मोलाचं समाधान मिळेल. त्याच्यावरती आपण ते आहे. तुम्हाला टी-शर्ट दान करा. आजसाठी भाऊ भाऊ बहीण बहीण एकमेकांचे कपडे घालत नाही. आणि आमची जी जनरेशन होती ना, प्रत्येकाला मोठ्या खर्चेच खालच्याला जुने कपडे वापरावे लागायचे, जुने पुस्तकं वापरावे लागायचे. तर तो प्रॉब्लेम आहे. आणि बजेटिंग हे करा. मेन म्हणजे आता उद्योजक बनला, पैसे आले येत आहेत ते आपण बजेटिंग करायचं की फुकटात माझे पैसे कुठे जात आहेत आणि किती जात आहेत. आता कमवण्यासाठी आणि एक तुमच्यामध्ये मेन म्हणजे गेम खेळा की 1000-2000 रुपये कसे द्यायचे आणि किती द्यायचे. आणि गुंतवणुकीचा चार्ट एक एका ऑलरेडी दिलाय की 2000 रुपये किंवा 1000 रुपये आजपासून जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्ही करोडपती बनू शकता. आज 2000 रुपये महिना किंवा 1000 रुपये महिना जर आई वडिलांनी किंवा तुम्ही चालू केले तर एक 20 वर्षाच्या टाइम मध्ये तुमच्याकडे बनतात 2000 आणि जवळपास 30 लाख रुपये.
20 वर्षात आणि काही वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्ही जॉबला लागाल. जवळपास प्रत्येक जण जे सुपर स्पेशलायझेशन करणार नाही ते त्यांनी जर त्या वयापासून 20,000 रुपयाची SIP केली महिना, तर त्याचे पुढच्या 20 वर्षात म्हणजे वयाचे 40ला 3 कोटी रुपये होतात. आता 3 कोटी रुपये माझ्या अकाउंटला असतील तर मला कुणाला हाजी म्हणावं लागणार आहे का? मी माझ्या सोयीने माझ्याने काम करेल ना. पण प्रत्येकाने ते हे करा आणि गुल्लकची सवय प्रत्येकाने लावा की जे पाहुण्यांकडून वगैरे पैसे येतात, वाढदिवसाला पैसे येतात, त्या पैशामधून आपला एक गल्ला बनवा आणि त्या गल्ल्यात पैसे टाकायचे. वर्षभरानंतर त्याचं मॅनेज करायचं. आज आई वडिलांना पण मी सांगतो इथं किंवा पालक एवढे काय आहेत, मुलांना पैसे द्या. 1000 रुपये द्यायचे, भाजी आण, रेशनिंग आण, त्याच्यातून त्याला हिशोब कळतील त्यातून. आणि बर्थडेच्या दिवशी मुलाला 2000 रुपये द्यायचे किंवा 1000 रुपये द्यायचे किंवा 500 रुपये द्यायचे आणि त्याला सांगायचं तुला जसा पाहिजे तसा बर्थडे सेलिब्रेट कर. पैसे वाचवायचे वाचव, छोटा केक मधून काय करायचा कर, पोरांना घेऊन छोटे केक आणायचे ते कर. आणि जर तो कंजूस मुलगा असेल तर तो काहीच करणार नाही, मुलांना इक्लेअर आणून देईल आणि बाकीचे पैसे बचत करेल. छोटी छोट्या गोष्टी दोन्हीकडून पालकांनी पण आणि हे आणि मला त्याचा थांबावं. नंतर मी आहेच म्हणजे काही पैसे वगैरे असतील तर आपण घेऊ. तर आता खरंच किती जणांचे आता मेंटल तयारी आहे करोडपती बनायची आणि उद्योजक बनायचे. आयुष्य बनतं, सक्सेसफुल बनतं, फक्त प्रयत्न लागतात, थोडे एक्स्ट्रा एफर्ट लागतात, थोडे 2 मिनिटाचे. जिथं आपण थकू ना तिथून फक्त 2 मिनिट एक्स्ट्रा एफर्ट टाकायचे आणि माणूस सक्सेसफुल बनण्यापासून त्याला ब्रह्मदेवही अडवू शकत नाही. कुठलाही ब्रह्मदेव नाही की तुम्ही एफर्ट टाकताय मरेपर्यंत टाकायचे. काय होणार आहे, जीवच जाईल ना. पण सक्सेसफुल झाल्याशिवाय सोडायचं नाही. आणि एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं, मी जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत सगळं गेलं अड्ड्यात. टॉप प्रायोरिटीवर काय माझं करिअर आणि मला सक्सेसफुल बनायचं. बाकी सगळं गेलं जोराचा त्यांनी बोला एकदाच, बाकी सगळं गेलं. थँक्यू.